राधानगरी धरण 100% भरलं असून धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 खुला झालाय. धरणातून एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध नद्यांवरील तब्बल 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या राधानगरी धरणानं 100% पाणीसाठ्याची पातळी गाठली आहे. धरणात सध्या सुमारे 8.34 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजता मिळालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 खुला झालाय. स्वयंचलित दरवाजातून 1428 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, कासारी नदीवरील येवलूज, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे आणि हळदी तर दूधगंगा नदीवरील सुळकूड बंधाऱ्याचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालाय. तुळशी धरण 98%, वारणा 90%, दूधगंगा 88%, कासारी 87%, कुंभी 92% आणि पाटगाव 89% भरलंय. कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेओहोळ आणि सरफनाला ही धरणं 100% भरली आहेत. नद्यांच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होतीये. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 20.5 फूट, सुर्वे 20.1, रुई 48, इचलकरंजी 46.2, तेरवाड 41.6, शिरोळ 32.6 तर नृसिंहवाडी इथं 28.6 फूट पाणी पातळी नोंदवण्यात आली आहे. धरणं आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठा वाढत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी नदीपात्रात अथवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे.